ठाकूर बोलेगा तो बिंदास बोलेगा. ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. 10 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि तो सिनेमा जो आहे तो लोकेश गुप्ते यांनी डिरेक्ट केलेला आहे. त्या सिनेमाचं नाव आहे अशी ही जमवा जमवे. खरं तर मी हा सिनेमाच्या टीझरचा रिव्ह्यू केला होता, पण आता ट्रेलर लॉन्च झाला आणि 10 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय. तेव्हा मला असं वाटलं की ह्या ट्रेलरचाही मी रिव्ह्यू करावा आणि तुमच्यासाठी हा घेऊन यावा. खरं तर हा ट्रेलर जो आहे वो अप्रतिम कटिंग आहे. अप्रतिम टायमिंग सेन्सने कट केलेला हा ट्रेलर आपल्याला दिसतो, कारण खूपच कॉमेडी सिच्युएशन्स आपल्याला या ट्रेलरमध्ये बघायला मिळणार. तर अशी ही जमवाजमवी ही लोकेश गुप्तेने केलेली आहे. म्हणजे अशोक सराफजी, वंदना गुप्ते, सुनील बर्वे आणि न्यूकमर्स या लोकांची जमवाजमवी करून काय जमवणार आहेत नेमकं हे आपल्याला सिनेमा जेव्हा 10 एप्रिलला रिलीज होईल तेव्हा कळेल. सिनेमा बघितल्यानंतर त्याचा मी रिव्ह्यू करणारच आहे. पण खरं सांगू का, या सिनेमामध्ये मला असं तरी वाटतं की अशोक सराफ यांची मुलगी असावी आणि वंदना गुप्ते यांचा मुलगा असावा. त्या दोघांचं प्रेम असावं आणि हे जे दोघं आहेत म्हणजे अशोक सराफजी आणि वंदना गुप्ते यांचं पूर्वी काहीतरी प्रेम असेल किंवा मैत्री असेल आणि त्याच्यातून होणारी जी गंमत आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे अशी ही जमवाजमवी या फिल्ममध्ये. कारण डायलॉग्स असे आहेत की सांगू का, म्हणजे आता तर आपल्याला ते जरा अंधारात ठेवतात. आपल्याला असं वाटेल की अशोक मामा आणि वंदना गुप्तेंचं काहीतरी जमवायचं असेल, असं कदाचित असू शकतं, पण तसं नसेल. कारण की त्या मुलांच्या लग्नासाठी, त्या बोलणीसाठी ती जी काही जमवाजमवी आहे ह्या दोघांचा त्याच्यामध्ये काय पार्ट आहे तो सगळं बघायला आपल्याला मिळणार आहे अशी ही जमवाजमवी या सिनेमामध्ये, असं मला हा ट्रेलर बघितल्यानंतर वाटतं. आता ह्याचा स्क्रीन प्ले असा असावा असं मी विचार करतो, म्हणजे मला असं वाटतं मुळात. सो नेमका सिनेमा काय आहे तो आपल्याला 10 एप्रिलला जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा कळेल. पण यामध्ये जे डायलॉग्स आहेत तेही खूप मस्त मसालेदार आहेत, चांगले सिच्युएशनल आहेत आणि खूपच वेगळ्या पद्धतीने हा सिनेमा बनवलाय असं मला तरी वाटतं. कारण लोकेश गुप्ते हा खूप चांगला डिरेक्टर आहे, ॲक्टर तर आहेच, तो खूप नवीन नवीन एक्सपेरिमेंट करतोय आणि ह्या सिनेमात त्याला यश मिळेल असं मला मनापासून वाटतं. आणि लोकेश गुप्ते आणि पूर्ण टीमला मी ठाकूर के बिंदास बोल मधून उमेश खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा सिनेमा हिट व्हावा आणि एक लोकांसाठी खूप एंटरटेनमेंट पॅकेज तुम्ही घेऊन आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. अशी ही जमवाजमवी नक्की सिनेमा काय आहे, हा कशावर भाष्य करतोय हे सगळं आपल्याला बघायचंय 10 एप्रिलला. खरं तर कॉमेडी सिनेमा आहे हे काय सांगायची गरज नाही, कारण की अशोक मामा किंवा त्यांची जे स्टाईल ते जे काम करतात, वंदना गुप्ते आपल्या स्टाईलने काम करतात आणि त्याच्यातून घडणारे जे विनोद आहेत, सिच्युएशनल विनोद, ती एक वेगळी गंमत आपल्याला बघायला मिळणार आहे या सिनेमामध्ये अशी ही जमवाजमवी. तर तयार रहा हा सिनेमा बघायला. अशोक मामा दी ग्रेट, अशोक सराफ दी ग्रेट. आमचे मराठी इंडस्ट्रीचे अमिताभ बच्चन म्हणजेच अशोक सराफ. या माणसाला तोड नाही. अभिनय कसा असावा, विनोद कसा असावा, कसा निर्माण करावा हे सगळं शिकण्यासाठी अशोक सराफ यांना फॉलो करा. म्हणजे नवीन येणाऱ्या जे कलाकार आहेत त्यांना मी सांगेन की त्यांना कॉमेडीमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी अशोक सराफ यांना अभ्यास केला पाहिजे. मुळात ती एक युनिव्हर्सिटी आहे स्वतःमध्येच आणि अशा माणसाचं सिनेमा आपल्याला येतोय पुन्हा बघायला मिळतो. त्याच एनर्जीने ते काम करतायत हे सगळं बघायला आपल्याला मिळणार आहे 10 एप्रिलला अशी ही जमवाजमवीमध्ये. तर नक्की बघा हा सिनेमा अशी ही जमवाजमवी. मला तर हा ट्रेलर खूप आवडलेला आहे, खूप चकाचक आहे, खूप वेगळ्या पद्धतीत तो शूट केलेला दिसतोय आणि सिच्युएशनल कॉमेडी 100% आहे. आणि ज्या पद्धतीत वंदना गुप्ते आणि सुनील बर्वे यांना सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा अशोक सराफ हे आपल्या मित्राला किंवा इतरांना सांगायचा प्रयत्न करतात, तर ते नक्की काय आहे, त्यांच्या लग्नाचं आहे, त्यांच्या अफेअरबद्दल आहे की मुलांच्या लग्नाबद्दल आहे, ही कोणाची जमवाजमवी ती आपण बघूया. जमलेल्या सगळ्या कलावंतांसोबत आपण सगळे जमून हा सिनेमा बघूया अशी ही जमवाजमवी 10 एप्रिलला. तर तयार रहा सिनेमा बघायला अशी जमवाजमवी. लोकेश गुप्ते खूप खूप शुभेच्छा. अशी जमवाजमवीच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया.